कुठं चालली ग माई सकाळी सकाळी तपली पिशवी भरून? मम्माकडे चालला. आणि आम्ही कुठं चाललो तर आम्ही दोघं पप्पाच्या डोळ्यातला बो काढायला ना. तू रचीन का मम्मापाशी? येताना मी तुला शिशी ठाठा आणीन, किबी आणीन. नीट राहा बरं का मम्मापाशी. येड्यावणी करू नको. आम्ही 2-4 दिवसात येतो बरं का बाय. रडू नको. पप्पाचा डोळा नीट करून आणते. म्हटलं पिलो हक करते गे. हो हो हो. येड्यावणी करू नको मम्माला. रात्री झोपायला इथं येत जा आणि दिवसभर तिथे खेळत जा मम्मापाशी. खेळायची ना. मी पप्पाचा डोळा नीट करून आणते. 3 दिवसांनी येते. मग किती दिवसांनी येऊ? 2 दिवसांनी येऊ का? इथंच राहू होय मी. पप्पाचा डोळा कसा नीट करायचा? जाऊ होय. बर जात. राहीन का? त्यांना माहिती ना पप्पाचा डोळा नीट करायचा म्हणून. तू राहशील ना? राहतोय ते मम्मापाशी. मम्मा ते गुलू करणार आहे तर दारे धरू लागतील का मम्माला? त्याला खालची चप्पल घालून ना दारे धरू लागतोय ते. चल उठ. चप्पल घाला खालची म्हणजे दारे धरायला जायला बरं का बाई. आणि आपल्या दिदूला नीट सांभाळ. दिदीला शिळीला 2 कुतू आहेत आपले काळू बाळू. त्यांना नीट सांभाळ बरं का. त्यांना नमनमते टाण. त्यांच्या पशीला जवळ जाऊ नको. शिळी मारीन तुला बरं का बाय. मलाच वाईट वाटायलं बाय. मलाच वाईट वाटायलं. वाघ येड्यावानी करू नको. आम्ही लवकर येतो ना. पाय का पण पडायला. येताना लय मोठा आणि वाघ तुला. चप्पल घाला त्याला. दार येते नीट धरा. लय अडचणीत नको जाऊ. इकडे मला एकदा पप्पी दी. हो जाते मी. जा की त्याची पिशवी घेऊ लागा. थंडी तिथे गेल्यावर थंडी होऊन तिथं राहीन खाईन पिईन. संध्याकाळी फोन केला.